हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपुरात रोहित पवारांचा अन्नत्याग आंदोलन। आंदोलनामध्ये काही जण अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। तर भविष्यातील राजकीय वाटचाल कालच ठरवेल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। विलिनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांकडून फार पूर्वीच होता, मात्र या सर्व प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे। देश विकणाऱ्यांना सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा अजेंडा। नाना पटोलेंचं विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून भाष्य। चेंबूर आणि टिळकनगर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत। पनवेलहून सीएसटी कडे जाणाऱ्या मार्गावर गाड्या खोळंबल्या। पेट्रोल पंपावर हाय स्पीड डिझेलच्या विक्रीवर निर्बंध। केवळ 200 लिटर डिझेल उपलब्ध होणार। साठेबाजीला आळा घालण्यासाठी निर्णय। बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जींना मोठा धक्का। बंडखोर टीएमसी खासदारांपैकी 20 जणांची स्वतंत्र गट स्थापन करण्याची मागणी। भारताचे प्रसिद्ध नेमबाज जसपाल राणा यांचं निधन। आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारा खेळाडू पडद्याआड। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस विराजमान। रात्रीच्या प्रयत्नांनंतर शिखरावर सुवर्ण कळस। कोल्हापूर अंबाबाईंच्या मंदिराला नवा साज। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर क्षणी इराणवरचे हल्ले केले स्थगित। इराणशी चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं केलं स्पष्ट। जालन्याच्या अंबड येथील रुग्णालयामध्ये 2 गटात हाणामारी। एकमेकांवर दगडफेक करत लाथाबुक्क्यांनी मारहाण। घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट। नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्रात स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी समोर येते। भारतीय क्रीडा जगतातून धक्कादायक बातमी आहे। भारताचे दिग्गज आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणांचं निधन झालंय। ते 49 वर्षांचे होते। आशियाई खेळांमधील माजी सुवर्ण पदक विजेते आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 पदकं जिंकून देणाऱ्या स्टार नेमबाज मनू भाकरांचे ते प्रशिक्षक देखील होते। जसपाल राणा हे जर्मनीतील म्युनिक येथून भारतामध्ये परतत होते। विमान प्रवासादरम्यानच त्यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं। विमान दिल्ली विमानतळावर उतरताच त्यांची बिघडलेली प्रकृती पाहून त्यांना तात्काळ साकेत येथील मॅक्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली आहे। तर जसपाल राणा यांचं आज निधन झालेलं आहे। विमान प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटत होतं आणि त्यानंतर विमानतळावर उतरल्यावर त्यांना रुग्णालयामध्ये त्वरित दाखल करण्यात आलं। मात्र रुग्णालयामध्ये नेल्यावर त्यांचं निधन झालंय। आपण थेट बोलूयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी। प्रशांत, अतिशय दुःखद बातमी आहे। नेमबाज जसपाल राणांचं अकाली निधन झालंय। बरोबर आहे। द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि महोदयांना पुरस्कार विजेते सन्मानित असलेले जसपाल राणा यांचं आज निधन झालेलं आहे। आपल्याला माहित असेल की म्युनिक इथून ते भारतात परतत असताना, जर्मनीत परतत असताना त्यांना विमानतळावरती म्हणून थेट त्यांना दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आपल्याला माहित असेल की राणा यांना एशियाई खेळांमध्ये त्यांना स्वर्ण पदक मिळालं आहे। सोबतच 2 बार ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालेल्या मनू भाकर त्यांचे ते कोच आलेले आहे। 49व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या श्रद्धांजली व्यक्त केली आहे आणि सोबतच त्यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे की एवढा जर बघितलं की जागतिक स्तराचे जे कोच आहेत हे जसपाल राणा यांचं निधन झाल्यामुळे एक खास करून
जे हे क्षेत्र आहे खास जर बघितलं आपण निशाणेबाजीचं क्षेत्र, त्या क्षेत्रामधलं हे एक मोठी एक पोकळी निर्माण झाली असंही त्याच्या संदर्भात बोललं जातं. महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्या पद्धतीनं माहिती मिळते की अनेक नेमबाजांना त्यांनी तरबेज करण्यामध्ये जसपाल याना यांची मोठी मदत झालेली आहे. त्यांनी अनेक नेमबाज तयार केले अशा प्रकारची माहिती आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण तर एक नेमबाजीच्या क्षेत्रासाठी एक मोठं धक्का देखील मानला जातोय. अनेक चॅम्पियन खिलाडी, कोच या तीनही याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी एशियाई खेळ असो, राष्ट्रमंडळ खेळ असो किंवा एशियाई चॅम्पियनशिप असो, यामध्ये अनेक पदवी विजेते जे नेमबाज आहेत त्यांना तयार करण्याचं काम, त्यांना एक वेगळी असं म्हणता येईल की त्यांना एक प्रकारची वेगळी ओळख निर्माण करून देण्याचं काम राणा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ते करत आहे. भारताचं अनेक ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि खास करून नेमबाजीचा जो खेळ आहे त्याला लोकप्रिय तयार बनवण्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देखील दिला झालेला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलं आहे की त्यांचं जाणं हे एक प्रकारचं भारतीय खेळांच्या क्षेत्रासाठी एक मोठं क्षती आहे आणि असाधारण व्यक्ती होते आणि त्यांनी देशाचा मान हा जागतिक स्तरावरती पोहोचवला आणि एक प्रकारचं मेंटर आणि एक प्रकारचं एक नेमबाजांना तयार करण्याचं मोठं योगदान त्यांचं आहे. अशा प्रकारे त्यांच्या संदर्भात संवेदना व्यक्त केली आहे. संपूर्ण देश जगभरातून त्यांच्या निधनाबद्दल आणि खास करून खेळाच्या क्षेत्रातील अनेक त्याच्या साथीदारांनी या संदर्भात श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे. निश्चितच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. यानंतर पुढची मोठी बातमी पाहूयात. हार्बर रेल्वेवरील वाहतूक आता विस्कळीत झालेली आहे. चेंबूर आणि टिळकनगर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. पनवेलहून सीएसटी कडे जाणाऱ्या मार्गावर गाड्या आता खोळंबलेल्या आहेत. हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसटी कडे येणाऱ्या पनवेलवरून ज्या सगळ्या गाड्या आहेत त्या खोळंबलेल्या आहेत. ही मोठी बातमी आपण बघतोय. हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. चेंबूर आणि टिळकनगर दरम्यान ओव्हरहेडची वायर तुटली आणि त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांचे मात्र यामुळे मोठे हाल होत आहेत. तर हार्बर मार्गावर सेवा विस्कळीत झालेली आहे. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेकडील लोकल सेवा सकाळी 9 वाजल्याच्या सुमारापासून ठप्प झालेल्या आहेत. ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर तिथे लोंबकत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर झालाय. तर तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकल रेल्वे सेवा पूर्णवत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झालेले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती समोर आली आहे. पण मात्र प्रवाशांची गैरसोय होतीये. सकाळी जे आपल्या नोकरीसाठी नोकरदार वर्ग सकाळी कामासाठी निघतात त्यांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे. या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप पवार यांच्याकडून. संदीप, या सगळ्या प्रकरणामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होतीये. आत्ता तिथे काय सुरू आहे नेमकं? प्रियंका, आपण पाहतोय की सकाळची वेळ होती आणि हार्बर लाईन चेंबूर ते टिळकनगर दरम्यान ही ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला होता. प्रवासी सगळे सकाळी कामावर जाण्याच्या याच्यामुळे ट्रॅकवरनं चालत आपल्या ऑफिसच्या दिशेने जात होते आणि तसे आपण आता या दृश्यात पण पाहू शकतो. सकाळची वेळ असल्यामुळे सर्व कामावर जाणारे हे सगळे चाकरमाने आहेत आणि त्यांचे असे हाल झालेले आहेत. निश्चितच संदीप, आता रेल्वे प्रशासनाकडून काय तिथे आता सुरू आहे उपाययोजना? सद्यस्थितीत स्लो ट्रेन चालू झालेल्या आहेत पण त्या धीम्या गतीने आहेत आणि स्टेशन टू स्टेशन खूप धीम्या आणि स्लो गतीने या ट्रेन चालू आहेत. बरं संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. जर तुम्ही पनवेलवरून सीएसटी मार्गाकडे प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक तिथली विस्कळीत झालेली आहे.